श्री सीताराम बाळू जड्या व आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्री सुरेश सोमा जड्या यांच्या वतीने सगळ्यांचे मी हार्दिक स्वागत करतो। नमस्कार मित्रांनो, सौजन गौतम यूट्यूब चॅनल कोकण एक संमिश्र चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आजचा जो ब्लॉग आहे ना, तर टायटल आणि थंबनेलवरती तुम्हाला माहितीच पडलं असेल की आज कुठे चाललोय ते। कारण मित्रांनो, जर बघायला गेलात ना, तर आपल्याकडे काही दिवसांपूर्वी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्यातूनच आपल्या इकडे जाकडी नृत्य असू दे किंवा शक्तितुरा असू दे किंवा महिलांचा टिपरी नृत्य असू दे, हे आपल्याला पाहायला मिळत असते। तसंच आमचा मित्रांनो आहेत ना, आरत्या वगैरे असतात, आरत्या बोलायला लागतात, कारण त्याच्यातूनच आमचा जाकडं नृत्य आहे ते आम्ही गाणी वगैरे बोलतो, त्याच्यामुळे आपला घसा बसलाय। कारण ह्या कोकणातल्या अशा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत। जरी माझी तब्येत ठीक नसली तरी पण माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवत राहणार आहोत कोकणातल्या। कारण मित्रांनो, हे कोकणातल्या आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर चहा पाणीचा, तर मंडळी आम्ही चाललोय आमच्या गावातच। कारण जर बघायला गेलात ना, तर आपल्या गावामध्ये, कारण मित्रांनो आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे स्नेहलने, कारण त्याची चहा पण आहे। कारण मुलगा येणार आहे मित्रांनो, गोगरपट्ट्यातून येणार आहे, कारण आपल्या गावातच येणार आहे आणि आपल्याला टायमिंग दिला 11 वाजता आणि आपल्याला झटापट तयार होऊन जायचंय, आपल्या स्नेहलच्या इथे जायचंय। कारण जो चहा पाणीचा व्हिडिओ आहे ना, कोकणातली परंपरा बोलले ना तर एक नंबर असते। कारण गावकरी मंडळी येत असतात आपल्या गावातले, परत मुलग्याकडचे गावकरी मंडळी असतात तिथे, मग एकत्र जमून तो मग सोहळा पाहायला मिळतो कोकणातील। कारण मित्रांनो, मुंबईमध्ये जर बघायला गेलात ना, तर गावकरी मंडळी जे गावचे असतात ना, ते मुंबईपर्यंत जात नाही, पण मंडळी गणपतीमध्ये आपल्याकडे हा चहा पाणीचा कार्यक्रम सर्वीकडेच पाहायला मिळतो। तो मित्रांनो माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आपण चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर खाली कमेंट नक्कीच करा। आज आपण या ठिकाणी जी सौ कांक्षिणी स्नेहल सुरेश जड्या आणि चिरंजीव अलके यांच्या चहा पाणी प्रित्यर्थ आपण सगळे इथे जमा झालेलो आहोत। या निमित्त आलेल्या सर्व आप्त स्वकीय पाहुणे मंडळी, स्नेही मित्रमंडळी, गावकी या सर्वांचे श्री विरकोण वागले एकता मंडळ याचे अध्यक्ष श्री अशोक जड्या, त्याचप्रमाणे आमच्या वाडीचे वाडीगावकर श्री सीताराम बाळू जड्या व आजच्या कार्यक्रमाचे यजमान श्री सुरेश सोमा जड्या यांच्या वतीने सगळ्यांचे मी हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहुण्याने एक विनंती आहे की नवऱ्या मुलाला जरा खुर्चीवर बसून घ्यावे, जेणेकरून आलेल्या सगळ्या मंडळींना माहिती पडेल की नवरा मुलगा कोण आहे आणि जरा नवऱ्या मुलाची ओळख करून द्यावी। मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करू। मुलगा डायरेक्टर मुलगा आहे, इथे संगीत आहे।
मुलगी पसंत आहे का तुम्हाला? हे तुला पसंत आहेत ना? जाते का घेऊन जा. एवढं सगळ्यांचं हे सगळ्यांनी एकदाच घ्या फोटो मार. तर मंडळी आज आपण आलो होतो चहा पाण्यासाठी आपल्या गावामध्येच आणि तिथे मित्रांनो चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे. कारण चहा पाणी बोललं ना तर कोकणातील एक पद्धत ही आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक वाडीमध्ये ही प्रथा आपल्याला पाहायला मिळत असते. कारण पाहुणे मंडळी येत असतात आणि त्याच्यातून हा सोहळा पाहायला मिळतो. कारण गावकर मंडळी परत जे नवऱ्याकडले जे पाहुणे मंडळी असतात ते एकत्र येतात आणि त्यांचा मग पाहुणचार होतो आणि मग तिथून मग ही सुरुवात होते चहा पाण्याची. आणि जर बघायला गेलं ना तर असे मुंबईचे पण चाकरमानी गावाला आलेले आहेत आणि गणपती उत्सवामध्ये हे चहा पाण्याचा कार्यक्रम केला जातो. आणि आपल्या वाटी दीपक आहे इकडे. आणि कोकणातल्या ह्या पद्धती जर अजून बघायला गेलात ना तर खूप साऱ्या आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना जुन्या तर ह्या पाहायला मिळत असतात. आणि आजचा तो चहा पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आणि जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो बाय बाय, टाटा. शोधता येता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा.